यांनी राष्ट्रीय प्रतीक नाकारली हो. आंदोलन करेपर्यंत यांच्या मुख्यालयावरती तिरंगा जो संविधानानं आपल्याला दिला तो तिरंगा सुद्धा यांनी फडकवला नाही. आणि ज्यावेळी आंदोलन केलं आणि आपलं पितळ आता उघडं पडतात, लोक आपल्याला संविधान विरोधी म्हणून सिद्ध करतायत, त्यावेळी यांनी संविधान त्या ठिकाणी तिरंगा त्या ठिकाणी फडकवला. दुसरी गोष्ट, हे म्हणतात आम्ही संविधानाला मानतो. अहो, यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारा म्हणजे यांच्या ही RSS पितृसंस्था असलेला भारतीय जनता पक्ष हा ज्यावेळी RSSच्या नेतृत्वामध्ये देशाचं सरकार चालवतो, संविधानाला मानणं म्हणजे काय? या देशातल्या ज्या काही न्यायमंडळ असतील, या देशातल्या ज्या काही संस्था असतील, त्यांना दुर्बल करण्याचं काम कोणी केलं? RSSनं केलं, भारतीय जनता पार्टीनं केलं. त्याचा दुरुपयोग म्हणजे निवडणूक आयोग असेल, संसद असेल, न्यायमंडळ असेल, ED CBI सारख्या केंद्रीय यंत्रणा असतील, यांचा दुरुपयोग केला, त्यांना दुर्बल केलं. हे कोणी केलं? RSS आणि भाजपनं केलं. आणि केंद्रीय संस्थांना, न्यायमंडळांना दुर्बल करणं हे संविधानामध्ये नाही. आता आपण पाहत होतो काय, तर आम्ही संविधानाला मानतो आणि हे हिंदू राष्ट्र आहे. अहो, तुम्ही धर्मनिरपेक्ष, संविधानामध्ये सगळ्यात महत्वाचा विचार धर्मनिरपेक्षतेचा आहे. आम्ही संविधानाला मानतो, हिंदूंच्या नावाखाली मुसलमानांना शिव्या द्यायच्या, हिंदूंच्या नावाखाली जातीद्वेष निर्माण करायचा, जाती जातीमध्ये भांडणं लावायचे, हिंदू राष्ट्राच्या नावाखाली इतर जातींमध्ये भांडणं लावायचे, स्त्रियांना दुय्यम वागणूक द्यायची, हे सगळं संविधान विरोधी आहे. यांनी राष्ट्रीय प्रतीकांचा स्वीकार केला नाही. त्यामुळे हे कितीही सांगत असले, आम्ही एवढं आहे तर करा ना, म्हणजे जाहीरपणे मनुस्मृती हा आमचा कायदा नाही, मनुस्मृती आम्ही नाकारतो, संविधानानं मनुस्मृतीला नाकारलेला हे सगळ्यात पहिले लक्षात घेतलं पाहिजे. या देशाचं संविधान हेच आमचं तत्वज्ञान असं म्हणण्याची हिंमत पांडवजी किंवा वैभवजी यांनी दाखवली पाहिजे. यांच्यामध्ये नसेल तर उद्या त्यांचे सगळे सिनियर लीडर्स नागपुरात एकत्र येत आहेत. त्यांनी जसं आमचे राहुलजी संविधान दाखवतात ना, तसं यांच्या कोणत्यातरी नेत्यानं संविधान, या देशाचं संविधान हेच आमचं तत्वज्ञान हे म्हणण्याची हिंमत RSSच्या कुठल्या तरी माणसानं दाखवली पाहिजे. तुम्हाला जर संविधान मान्य असेल तर आधी मनुस्मृतीचा कायदा नाकारा, मनुस्मृतीचा धिक्कार करा. त्यानंतर दुसरी गोष्ट, संविधान मान्य असेल तर ED CBI यासारख्या, न्यायपालिका, निवडणूक आयोग यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करणं टाळा. आणि मुळात हिंदू राष्ट्र ही संकल्पना संविधानामध्ये कुठेही नाही. धर्मनिरपेक्षता, समाजवाद, समानता हे अंगीकारायला शिका.